नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये आपली मावशी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आपल्याला कैरीची भाजी करायची आहे. आणि ही एकच कैरी पाव किलोची आहे. ही तोतापुरी कैरी आहे. या कैरीच्या अशा फोडी करून घेतल्या आहेत आपण. आणि ह्या फोडी आपल्याला पाण्यामधून उकळून घ्यायच्या आहेत. कैरीच्या फोडी उकळायचं एकच कारण आहे की फोडी पाण्यातून उकळल्या की त्या लुसलुशीत राहतात, चिवट होत नाही. तर तुम्ही भाजी करताना कधी पण फोडी उकळूनच घ्या. हे 1 ग्लास पाणी टाकलं कढईमध्ये आणि ह्या फोडी टाकून घेते. आणि याच्यामध्ये थोडं मीठही टाकायचं आहे आपल्याला. मीठ टाकल्याने या फोडींना आणखीनच चव येते. चला तर मग आता आपण ही भाजीला उकळी आल्यावर लगेचच ह्या फोडी काढून घ्यायच्या आहेत. जास्त नाही उकळायची आपल्याला. आपली ही तोतापुरी कैरी आहे, ही जास्त आंबट नसते. आता ह्या फोडी आपण काढून घेऊ कढईमधून आणि फोडणीला घालू भाजीला. चला आता कढई ठेवून घेतली गॅसवर आणि त्याच्यात आपण तेल टाकणार आहोत. हा गूळ पाहिला का? जेवढी कैरी आहे ना तेवढाच गूळ घेतला आहे. आंबट कैरीसाठी थोडा जास्त घेतला तरी चालेल. आपली ही कैरी आंबट नाही आहे म्हणून बरोबरीचाच पाव किलो कैरी आणि पाव किलो गूळ घालणार आहे मी याच्यामध्ये. आता तेल टाकून घेतलं आणि तेल तापल्यावर आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत. झटपट अशी फोडणी तयार करू आता आपण. आता ह्या मोहरी टाकून घेतल्या, ह्या तडतडल्या तर आता जिरं टाकून घेऊ याच्यामध्ये. जिरं टाकलं, हे जिरं पण तडतडायला लागलं. आता आपल्याला लसूण टाकायचं आहे याच्यामध्ये. आणि ही भाजी खूप स्वादिष्ट लागते बरं का खायला. खूपच तुम्ही करून बघा. तुम्ही एकदा जरी केली ना तर परत परत करा. आणि ही हिंग टाकून घेतला. हा हिंग टाकला आपण भाजीला कारण की हिंगाने भाजीला चव येते. आणि ही खसखस टाकून घेतली. खसखस 2 चमचे वापरली आहे आपण इथे. खसखसने सुद्धा भाजीला अप्रतिम अशी चव येत असते. आता या फोडी टाकून घेतल्या आणि फोडी जरा परतून घेऊ. त्याच्यामध्ये जे राहिलेलं पाणी आहे ना त्याची वाफ होऊन आणि ते पाणी जिरून जाईल मग. चला आता याच्यामध्ये आपण चटणी म्हणजे तिखट, हळद, जो आपला जिराचा आणि धण्याचा जो मसाला आहे घरीच तयार केलेला तो मसाला, हे सगळे मसाले आपण टाकून घेतले आहे याच्यामध्ये. आणि थोडी अजून चटणी टाकून घेतली चवीसाठी. मला असं वाटलं की ती चटणी कमी होईल म्हणून अजूनच टाकून घेतली. आणि आम्ही लहानपणे कैरीची भाजी खूप खाल्ली आहे बरे का. आमची आई खूपच कैरीची भाजी करायची. खेड्यागावामध्ये कैऱ्या येतात, आंबे असतात प्रत्येकाकडे. आणि कैरी परिपक्व झाली की मग 8 दिवसात ना 4 दिवसात अशी भाजी होते. आता मी गुळही टाकून घेतला. ही भाजी गोड आंबट असल्यामुळे खूपच अशी चविष्ट लागते खायला. अप्रतिम अशी चव असते हिची. आणि आंबट कैरीपासून बनवलेली भाजी तर जास्तच चवीला असते. आता हा दाण्यांचा कूट टाकून घेते. हे शेंगदाण्याची जी भरड होती ना ती टाकून घेतली आहे मी. तुम्ही टाकता का कैरीच्या भाजीला दाण्याचा कूट? वापरता का? जर तुम्ही वापरत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कमेंट करून. आता ही भाजी आपण मंद गॅसवर अशी शिजवणार आहोत. आता गुळाचं पाणी होईल ना त्या गुळाच्या पाण्यामध्ये खूप छान अशी भाजी शिजते. आता मीठ टाकून घेते मी. जरा उकळताना मीठ टाकलं होतं आपण पण ते पाण्याबरोबर वाहून गेलं. थोडंफार लागलं असेल फोडींना म्हणून अजून थोडं टाकून घेतलं. मिठाशिवाय पण भाजीला चव नाही. मीठ सगळेच मसाले टाकले आणि मीठ नाही टाकलं तर भाजी चवीला अजिबात लागत नाही. चला ह्या सगळ्या काही वस्तू मी आता भाजीमध्ये टाकून घेतल्या आहे. आणि गुळाचं पाणी झालं आहे. त्या गुळाचं पाणी जसं जसं पाणी आटेल तशी आपली भाजी तयार होणार आहे.
मीठ टाकल्यावर भाजी शिजायला जास्तच पाणी होतं गुळाचं. चला तर मग आता ही भाजी आपण मंद गॅसवर शिजवून घेऊ आणि मी तुम्हाला शिजल्यावर सांगणारच आहे. या भाजीचं कसं आहे, तुम्ही वरण भाताबरोबर खा, कुठल्याही भाजीसोबत खा. ताटाला तर शोभा येतेच, हिचा कलरही छान असतो, पण खायला पण अप्रतिम लागते. म्हणून मुलाबाळांसकट मोठ्यांना शहाण्यांना पण ही भाजी आवडते. बघा किती सुंदर भाजी झाली आणि खूप सुंदर असा कलर आला आहे. चला, तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर गोड आंबट कैरी भाजीची आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या स्वतःची. बाय.